जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा। हेल्मेट न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे व प्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी संकेत दिले आहे। नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत आज विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले। रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे। आजच्या कार्यक्रमात दुचाकी व चारचाकी वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर बसविण्यात आले। यामुळे रात्रीच्या वेळी वाहन अधिक स्पष्टपणे दिसून अपघात टाळण्यास मदत होणार आहे। तसेच सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात येऊन उपस्थित नागरिकांना माहिती पुस्तिका देण्यात आली। यावेळी दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली। हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले। यासोबतच वाहनचालक व नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व, वेगमर्यादा, सिग्नलचे नियम, सीटबेल्ट व हेल्मेट वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। रस्ते अपघातात होणाऱ्या जीवितहानीचे गंभीर परिणाम लक्षात घेता अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली। अपघातानंतर वेळेवर अवयवदान केल्यास अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, याबाबत माहिती देण्यात आली। यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पाटील यांनी अवयवदानाबद्दल महत्त्व पटवून दिले। या कार्यक्रमाला उपप्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अक्षय येवले, राकेश साबळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर निलेश मंगम, प्रशासकीय अधिकारी कैलास राठोड, मोटर वाहन निरीक्षक प्रताप सिंग राजपूत, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संध्या जाधव, अविनाश तेलोरे आदी उपस्थित होते। या उपक्रमाला वाहनचालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी। यासोबतच जानेवारी 26 पासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून हेल्मेट न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। यासाठी अपघात टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी हेल्मेट वापरावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार तर्फे रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे आणि या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम या कार्यालयाकडून राबवले जातात। मुख्यत्वे या अभियानाचा उद्देश असा आहे की लोकांना रस्ता सुरक्षाबद्दल जनजागृती करणं आणि अपघातांचे टाळण्यासाठी त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या याचं महत्त्व पटवून देणं हा मूळ आणि अपघात कमी करणं हा मूळ उद्देश असतो। त्या अंतर्गत आपण वेगवेगळे हेल्मेट रॅली असेल, कॉलेजमधल्या मुलांना प्रबोधन असेल, फायर सेफ्टीचं प्रशिक्षण असेल, अवयव दानाबद्दलचं महत्त्व पटवून देणं असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण राबवत असतो। आज रोजी आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये लोकांना अवयव दानाबद्दलचं महत्त्व पटवून दिलेलं आहे। यासाठी आपल्याला माननीय सिव्हिल सर्जन नंदुरबार यांचं मोलाचं सहकार्य भेटलेलं आहे आणि त्यांच्या टीमने आज आपल्या या कार्यालयात येऊन लोकांना अवयवदानाबद्दल माहिती करून दिलेली आहे। अवयवदान केल्याने किती लोकांचे प्राण वाचू शकतात। बऱ्याच वेळेस मॅक्झिमम आपल्याकडे जे अपघात होतात मोटरसायकलचे, ते रस्त्यावर मेंदूला मार लागून अपघात होतात आणि त्यांचे बरेचसे अवयव जे आहेत, डोळे असतील किंवा किडनी असेल किंवा पॅनक्रिया असेल, हे असे अवयव किंवा हार्ट असेल, हे ते डोनेट करू शकतात आणि त्यांच्यामुळं एका व्यक्तीमुळं 4 लोकांचे प्राण वाचू शकतात। हे खूप मोठं पुण्याचं काम असून याच्यामध्ये लोकांनी जर जास्त या गोष्टीचं प्रबोधन झालं आणि लोकांपर्यंत हा मेसेज गेला तर एक सामाजिकदृष्ट्या एक चांगलं आपण काम करू आणि यासाठी खरोखरच सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे। रोड ट्रॅफिक ऑफिसतर्फे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अवयवदानावर जनजागृती अभियान सुरू आहे। त्याबद्दल 2 शब्द सांगायचे असल्यास मला लोकांना असं आव्हान आहे की भारतामध्ये अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची यादी सर्वात जास्त आहे। तसेच भारतामध्ये अवयवदान हे सर्वात कमी केले जाते। तसेच भारत रस्त्यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांच्या यादीमध्ये सुद्धा खूप वरच्या स्थानावर आहे। तर अशा लोकांनी जर त्यांचे अवयव गरजू पेशंटला दान दिल्यास एक पेशंट 5 लोकांना जीवनदान देऊ शकतो। कारण की एक
मनुष्य डोळे, किडनी, लिव्हर, पॅन्क्रियाज, फुफ्फुस, बोन मॅरो अशा प्रकारचे अवयवदान करून 5 लोकांना जीवनदान देऊ शकतात. महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याच्यासाठीच एक धोरण हाती घेतलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या मेडिकल कॉलेजला NTROC असं लायसन्स देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये अशा लायसन्स धारक मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू पावलेल्या लोकांचं जे एलिजिबल आणि फिट फॉर डोनेशन आहेत अशा लोकांचं अवयव काढून ते गरजू लोकांना दान करून त्यांना जीवनदान दिले जाते. मला सर्वांना आवाहन आहे की सर्वांनी ऑर्गन डोनेशन करिता ऐच्छिक असे फॉर्म भरून आपलं ऑर्गन डोनेशन करिता मोलाचं दान द्यावे.